मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर बघूया मित्रांनो पुढं काय होतं ते. चला, कसा वाटला वडापाव इकडे बघून सांगा. एकदम क्वालिटी. हा तर मित्रांनो, आज उद्यापर्यंत माझ्या स्टॉलच्या समोर मोमोज आणि चायनीजचं काउंटर चालू होणार आहे बघा. हे तो लेटेस्ट न्यूज. आता साफसफाई वगैरे चालू आहे त्यांची. आता चालू करते ना आज उद्यापर्यंत. आज जरा वातावरण शांत आहे, बुधवार असल्यामुळे आज कस्टमरच नाही. आज भरपूर गेले वडापाव तरी, पण आता एवढं मटेरियल संपल्याशिवाय जाता नाही येणार घरी. हे बघा मित्रांनो, काही दिवसापूर्वी झाड तोडलेलं होतं वरतून, तर ते पानं वाळलेले होते ना मित्रांनो, ते सगळे खाली पडायचे. रोज झाडू मारावं लागायचं. आज बघा फायनल मी ते वाळलेली फांटी मी काढून फेकली. देवा देवा देवा, मैं तो तेरे को हरामी समझता था, तो राम निकला रे, देव माणूस निकला. बघा काय, आता थोडं साफसफाई वगैरे करावं लागेल चांगली व्यवस्थित. आता रोजचं झाडायचं टेन्शनच मिटून जाईल बघा. तरी आहे अजून एक फांटी आहे वाळलेली, ते वर काय जाता येणार नाही बघा. आता याला झाडू वगैरे मारून घेतो, साफसफाई करून घेतो, मग सांगतो. चला. हे बघा मित्रांनो, आता फायनल मी साफसफाई वगैरे केली. हे जेवढा कचरा होता ना सगळं मी जाळून टाकलं बघा. हाय इथली काय करावं आता तुम्ही सांगा. पूर्ण साफसफाई वगैरे करून जाळून मळून टाकलं बघा. कारण की मित्रांनो, मला ना स्वच्छता खूप आवडते. साफ स्वच्छता राहिली ना तर आहे ना, काम करायला पण थोडा छान वाटतं आणि आनंद पण होतो. ये फंस गया सीएम, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. म्हणून मी ना कधी बी ना साफसफाई करूनच काम करतो, तेव्हा मजा येते. चला मित्रांनो, आज पोपट झाला बघा. लाईटच चालले गेले. संध्याकाळपासून लाईट गेली आहे 5-6 वाजेपासून, तर अजून लाईटाचा पत्ता नाही बघा. पूर्ण अंधार पडलाय, पूर्ण अंधार पडलाय बघा. कुठंच लाईट चालू नाही. सगळे दुकानाच्या लाईटी बंद आहे. आणि माझी बी आता चटणी एवढीच राहिलेली. लाईट आली तर ठीक, लाईट येईल तर थांबेल, नाही आली तर चालल्या जाईल. मग काय करणार हो, अंधारामध्ये धंदा होणार आहे का बरं? तुम्हीच सांगा बरं कॉमेंटमध्ये मला. बघा लाईट आली तर बरं होईल, टेन्शन नाही राहणार.